वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदल म्हणजे इंडियन नेव्ही यांच्याकडून विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण रिक्त पदे 372 आहेत. पदाचे नाव चार्जमन. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. वेतन 35,400 ते 1,12,400 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. सरकारी नोकरी आहे. यासाठी लागणारी डिटेल शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी, निवड प्रक्रिया याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिलियन पर्सोनेल in Indian Navy 2023. Indian Naval Civilian Entrance Test, recruitment of Chargeman 2, redesignated as Chargeman. Notification 2023. Indian Navy invites applications from eligible candidates to apply online through website www.joinindiannavy.gov.in for the post of Chargeman 2 redesignated as Chargeman. तर इंडियन नेव्हीकडनं ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलेले आहे चार्जमन पोस्टसाठी. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू सर्व द युनिट्स अंडर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ ए हेडक्वार्टर्स वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई, हेडक्वार्टर्स ईस्टर्न नेव्हल कमांड विशाखापट्टणम, हेडक्वार्टर्स साऊथ नेव्हल कमांड कोची अँड हेडक्वार्टर्स अंदमान अँड निकोबार कमांड पोर्ट ब्लेअर. या ठिकाणी ही भरती होणार आहे. Indian Navy reserves the right to post candidates to any place in India depending upon organizational requirements constants. तर इंडियन नेव्ही तर्फे तुमचं पोस्टिंग होणार आहे. Candidates are advised to read the complete advertisement carefully before filling up the online application form. तर सर्वांनी ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली वाचून घ्यायची आहे ॲप्लिकेशन भरण्याच्या अगोदर. ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर फक्त ऑनलाईन मोडनीच ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार आहेत. पदांची नावं इथे दिलेले आहेत. ट्रेड, इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये इलेक्ट्रिकल फिटर यासाठी क्वालिफिकेशन जे मागितलेलं आहे ते सगळ्या पोस्टसाठी सेम आहे. त्यामुळे क्वालिफिकेशन आपण एकदा वाचून घेऊ आणि पोस्टची नावं सुद्धा वाचून घेणार आहोत. क्वालिफिकेशन आहे डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स ऑर केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुमचं डिग्री शिक्षण झालेलं असलं पाहिजे. BSc फिजिक्स विषय घेऊन किंवा केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स विषय घेऊन तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे, किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. डिप्लोमा वेगवेगळ्या ट्रेडमध्ये त्यांनी मागितलेला आहे, पण डिग्रीचं जे शिक्षण आहे ते एकाच स्ट्रीममधनं मागितलेलं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स सगळ्या पोस्टसाठी. गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे व्हॅकन्सीज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. आरक्षण आहे. पदांची नावं आहेत. इलेक्ट्रिकल फिटर, वेपन ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स फिटर आहे. क्वालिफिकेशन सेम आहे. गायरो फिटर, रेडिओ फिटर, रडार फिटर, सोनार फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर. तर यामध्ये सुद्धा एज्युकेशनल क्वालिफिकेशन सेम आहे. फक्त डिप्लोमामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन हे मागितलेलं आहे. कॉम्प्युटर फिटरमध्ये डिग्री आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. वेपन फिटर डिग्री सेम क्वालिफिकेशन अँड डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. बॉयलर मेकर इंजिनियर, इंजिन फिटर, फाउंडर, GT फिटर, आईस फिटर, पाईप फिटर, मशिनिस्ट या पोस्टसाठी देखील डिग्री इन सायन्स आणि किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मागितलेला आहे. मशिनरी कंट्रोल फिटर यासाठी त्यांनी डिग्री विथ सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ऑर इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन यामध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे. रेफ्रिजरेटर अँड AC फिटर यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ग्रुपसाठी प्लॅटर, वेल्डर, शिपराईट, लॅगर, रिगर, शिप फिटर, मिलराईट, आईस फिटर, क्रेन ही पदं आहेत. यासाठी देखील त्यांनी डिग्री किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि गारमेंट, लॅगर मीन्स ड्रेस मेकिंग आणि गारमेंट फॅब्रिकेशन म्हणजे
शिलाईचं काम, त्यानंतर रिगर, शिप फिटर, मिल राईटसाठी किंवा आईस फिटर क्रेनसाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिग्री, पेंटरसाठी डिग्री आणि किंवा डिप्लोमा इन पेंट टेक्नॉलॉजी और केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल वर्क्ससाठी डिग्री किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल ग्रुपसाठी PP&C म्हणजे प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल ग्रुप यामध्ये डिग्री, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन ॲप्रोप्रिएट डिसिप्लिन म्हणजे दिलेल्या ट्रेडमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. पुढे बघूया रिझर्वेशन. गव्हर्नमेंट नियमानुसार रिझर्वेशन मिळणार आहे. एज लिमिट अँड रिलॅक्सेशन अँड क्रुशियल डेट. एज लिमिट आहे 18 ते 25 वर्ष तुमचं एज असलं पाहिजे या दरम्यान. त्यानंतर गव्हर्नमेंट नियमानुसार एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशनसाठी जर तुम्ही सर्टिफिकेट सबमिट करत असाल तर ते कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं तुम्ही घ्यायचं आणि ते अपलोड करायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी त्यांनी सांगितलंय की डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, त्यानंतर किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द ॲप्रोप्रिएट डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर बोर्ड. डिप्लोमा झालेला असला पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये. तर डिग्री किंवा डिप्लोमा हे 2 एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेले आहे. अनुभव वगैरे मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी जॉब आहे त्यामुळे सर्वांनी जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्यांनी जरूर प्रयत्न करा. नेचर ऑफ ड्युटीज, जॉब प्रोफाईल इन ब्रीफ. जॉब कसा असणार आहे तुमचा? अंडर जनरल सुपरविजन ऑफ ऑफिसर्स अँड शॉप फोरमन, द चार्जमन इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड is required to undertake repairs and refit of ships and submarines, equipment and structure both on board and in the shop floor. तुम्हाला जनरल सुपरविजनच्या हाताखाली काम करावं लागणार आहे. कामाचं स्वरूप असणार आहे की शिप आणि सबमरीन्स जे आहे त्यांचं मेंटेनन्स ठेवणे, त्यांना ते रिपेअर करणे आणि त्यासाठी लागणारी इक्विपमेंट आणि जे काम आहे सबमरीन्सचं जे काम आहे, शिपचं जे काम आहे ते तुम्हाला शिप वरती जाऊन आणि सबमरीन वरती जाऊन करायचं आहे. त्यानंतर शॉप फ्लोअरमध्ये सुद्धा ते जे स्ट्रक्चर असतं तिथे रिपेअर्स आणि मेंटेनन्सचं काम करावं लागणार आहे. ही शी हॅज टू मेंटेन प्लांट अँड मशिनरी ॲट शॉप फ्लोअर. फ्लोअरवरती तुम्हाला मेंटेन करायचं आहे प्लांट आणि मशिनरी. ही शी हॅज टू सुपरविजन करायचं आहे, मॅनेज करायचं आहे. हीज हर टीम, तुमच्या टीमला सुपरविजन आणि मॅनेज करायचं आहे. अँड कम्प्लीट द गिव्हन टास्क, तुम्हाला जे काम दिलं जाईल ते कम्प्लीट करायचं आहे इन द स्टिप्युलेटेड टाइम, दिलेल्या वेळेत, विथ रिक्वायर्ड क्वालिटी. त्यासाठी क्वालिटी सुद्धा असली पाहिजे. कामाचं स्वरूप व्यवस्थित काम केलं पाहिजे. वेन एव्हर नेसेसरी ही शी हॅज टू अंडरटेक द इंडिपेंडंटली ऑल्सो. तर तुम्हाला गरज भासली तर एकट्याला सुद्धा टास्क दिलं जाईल, ते तुम्ही कंप्लीट करायचं आहे. ही शी हॅज टू टेक केअर ऑफ सेफ्टी ऑफ हिज हर वर्कफोर्स. तुम्ही तुमची जी वर्कफोर्स आहे ती स्वतःची सेफ्टी बघायची. त्यानंतर आपल्यासोबत जे वर्कफोर्स आहे, जे लोक काम करणार आहेत त्यांची सेफ्टी, अंडर हिम ऑर हर अँड मशीन्स वाईल वर्किंग ऑन बोर्ड शिप्स. मशीन्सची पण काळजी घ्यायची, मेंटेनन्स ठेवायचं. ऑन बोर्ड शिपवरती किंवा शॉप फ्लोअर किंवा प्लांटमध्ये हजार्डस एरियाज, ज्या कुठल्या एरियामध्ये तुम्हाला जावं लागेल तिथे जाऊन तुम्हाला मशीनचं मेंटेनन्स ठेवायचं आहे, त्याची काळजी घ्यायची, रिपेअर वगैरे करायचं. अँड ऑल्सो बी प्रोव्हाइड मॅनेज ऑल द ॲक्सेसरीज. सगळ्या ॲक्सेसरीज ज्या असतील, साहित्य जे असेल ते मॅनेज करायचं, प्रोव्हाइड करायचं. मशीन्ससुद्धा प्रोव्हाइड करायच्या, त्या मॅनेज करायच्या, त्यांचं मेंटेनन्स करायचं. टू कम्प्लीट द टास्क इन टाईम, वेळेत काम पूर्ण करायचं, अशा प्रकारचं कामाचं स्वरूप असेल. द नेचर ऑफ ड्युटी स्पेसिफाईड इज नॉट ऑल एनकम्पासिंग अँड इज ओनली इंडिकेटिव्ह. जर हे जे कामाचं स्वरूप दाखवलं आहे हे अशा प्रकारचं स्वरूप असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. द अबाव ड्युटीज आर ओनली इलिस्ट्रेटिव्ह अँड नॉट एक्झॉस्टिव्ह. सेक्शन डिपार्टमेंट ऑफ द नेव्ही, इंडियन नेव्ही मे ॲड द लिस्ट. यामध्ये अजून तुमचे कामं काही ॲड होतील. ड्युटीज ऑर्डिनरीली परफॉर्म बाय पर्सनल ॲट धिस लेवल. या लेवलला जी कामं असतात ती तुम्हाला करावी लागणार आहेत.
Remuneration and service condition. Recruited candidate will get pay according to the level 6 of pay matrix 7 CPC for the post. या पोस्टसाठी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांच्या लेव्हल 6 प्रमाणे तुम्हाला वेतन मिळणार आहे. अँड अदर बेनिफिट्स इन्क्लूड तुम्हाला डिअरनेस अलाउन्स मिळेल, हाऊस रेंट घराचं भाडं सुद्धा मिळेल, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळेल, प्रवास भत्ता, चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स मिळेल, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन मिळेल, मेडिकल फॅसिलिटीज मिळतील, CSD फॅसिलिटी मिळतील आणि अदर अलाउन्सेस ॲडव्हान्सेस ॲज पर एक्स्टँक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स. शासनाच्या नियमाप्रमाणे सगळ्या सोयी सवलती तुम्हाला मिळतील. द रिक्रुटेड कॅन्डिडेट्स विल बी कवर्ड अंडर नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे NPS. तुम्हाला रिक्रुटमेंट झाल्यानंतर पेन्शन सिस्टीम सुद्धा तुम्हाला लागू होणार आहे. द रिक्रुटेड कॅन्डिडेट विल बी गव्हर्न बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट रूल्स. शासकीय नियमाप्रमाणे तुम्हाला सगळे वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. ओपनिंग अँड क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल. ओपनिंग झालेलं आहे. 15 मे पासून ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख 29 मे आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी अर्ज करायचा आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स. सिटिझन ऑफ इंडिया, तुम्ही भारताचं नागरिक असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही वेबसाईटला रेग्युलरली भेट द्यायची. इथे वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. या वेबसाईटला रेग्युलरली भेट द्यायची आणि अपडेट्स चेक करत राहायचं आहे. त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशनच्या सर्टिफिकेट्स विषयी माहिती दिलेली आहे. जर तुम्ही एज रिलॅक्सेशन घेत असाल तर त्याविषयीचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे. कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं ते सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. हाऊ टू अप्लाय. कॅन्डिडेट मस्ट सॅटिस्फाय देमसेल्स बिफोर अप्लाइंग अबाउट देअर एलिजिबिलिटी फॉर द पोस्ट. अगोदर तुम्ही बघायचं आहे की तुम्ही एलिजिबल आहात का, तुमच्याकडे ते क्वालिफिकेशन पूर्ण असेल तरच तुम्ही अप्लाय करायचं आहे. Candidates are therefore urged to carefully read the advertisement and complete the application form and submit the same as per the instructions to avoid rejection later. तर व्यवस्थित वाचायचं आहे, केअरफुली सगळं वाचून घेऊन नंतर फॉर्म भरायचा आहे. कॅन्डिडेट मस्ट अप्लाय ऑनलाईन ऑन द वेबसाईट. या वेबसाईटवरती जायचं, त्यानंतर जॉईन नेव्हीवर क्लिक करायचं आहे, वेज टू जॉईनवर क्लिक करायचं, सिव्हिलियनवर क्लिक करायचं, त्यानंतर चार्जमेंट 2वर हे क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर बिफोर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकंट्स आर ॲडवाइज टू रीड अँड डाउनलोड हाऊ टू अप्लाय. सुरुवातीला तुम्ही हाऊ टू अप्लाय डाउनलोड करायचं, रीड करायचं आहे. जिथे आता आपण वाचतो आहोत कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे त्या इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहेत, त्या परत एकदा तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. द ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल विल बी ओपन ऑन 15 मे. 15 मेला हे ओपन झालेलं आहे आणि 29 मेपर्यंत. 29 मे या दिवशी ते क्लोज होणार आहे. Candidates are strongly advised in their own interest to apply online well before the closing date. तर क्लोजिंग डेट येण्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा असं ते म्हणतायत, कारण शेवटी वेबसाईटवर लोड येऊ शकतो. फर्स्टली द कॅन्डिडेट मस्ट रजिस्टर ऑनलाईन बाय फिलिंग अप द बेसिक डिटेल्स. पहिल्यांदा रजिस्टर करायचं, बेसिक डिटेल्स भरायचे. आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर द कॅन्डिडेट विल गेट द युजर ID अँड पासवर्ड. तुम्हाला युजर ID मिळणार आणि पासवर्ड मिळणार. ऑन रजिस्टर ईमेल विच विल बी यूज टू लॉग इन फॉर फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन. तर हा जो रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड तुम्हाला ईमेलवरती मिळेल तर तो तुम्ही परत लॉग इन करण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे. द कॅन्डिडेट मस्ट फिल देअर नेम. तुम्ही स्वतःचं नाव, डेट ऑफ बर्थ, वडिलांचं नाव, आईचं नाव ॲज गिवन इन मॅट्रिक्युलेशन सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट वरती जसं असेल तसंच लिहायचं आहे. त्यामध्ये चेंजेस करायचे नाही. स्पेलिंग पण सेम लिहायचं आहे. कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर जसं असेल तसं कॉपी करायचं आहे. कॅन्डिडेट शुड हॅव देअर ओन मोबाईल नंबर अँड व्हॅलिड ॲक्टिव्ह पर्सनल ईमेल ID. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे आणि ॲक्टिव्ह ईमेल ID आणि फोन नंबर दोन्ही पण तुमचं ॲक्टिव्ह असलं पाहिजे. इंडियन नेव्ही विल नॉट एंटरटेन एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ मोबाईल नंबर अँड ईमेल ॲड्रेस ॲट एनी स्टेज. एकदा तुम्ही जो नंबर दिलाय त्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत. इफ द कॅन्डिडेट कमिट एनी मिस्टेक इन फिलिंग द ऑनलाईन फॉर्म इट कॅनॉट बी करेक्टेड बाय इंडियन नेव्ही. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका केल्या तर इंडियन नेव्ही कडून त्यामध्ये करेक्शन केलं जाणार नाही किंवा तुम्हाला तशी फॅसिलिटी पण अवेलेबल करून दिली जाणार नाही. इंडियन नेव्ही विल नॉट टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनी काइंड ऑफ सच ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकंट्स शुड नॉट सबमिट मल्टिपल ॲप्लिकेशन्स फॉर सेम पोस्ट. एका पोस्टसाठी तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन टाकू नका असं ते म्हणतात, कारण कन्फ्युजन होऊ शकतं.
तर कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू इंडिकेट देअर चॉईस ऑफ कमांड फॉर पोस्टिंग. तर तुमचं पोस्टिंग जे 4 संस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला कुठे जॉब करायला आवडेल त्याविषयी तुम्ही इंडिकेशन किंवा चॉईस तुम्ही तिथे देण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. तो चॉईस तुम्ही द्यायचा आहे. इन ऑर्डर ऑफ प्रिफरन्स द्यायचा आहे. धिस विल हॅव नो बिअरिंग ऑन देअर मेरिट. तर मेरिटनुसार तुम्हाला तो चॉईस मिळेल असं काही नाही आहे. तुम्ही जो चॉईस द्याल तो त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं तिथे पोस्टिंग होणार आहे. दिस इन्फॉर्मेशन विल बी युटिलाइज बाय द इंडियन नेव्ही टू डिटरमिन द प्लेस ऑफ पोस्टिंग. प्लेस ऑफ पोस्टिंग ठरवण्यासाठी त्यांना ही इन्फॉर्मेशन उपयोगी पडेल. टू द एक्सटेंट फेसिबल इन रिस्पेक्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स. यानंतर पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचे इथे क्रायटेरियाज दिलेले आहेत. त्यानंतर सिग्नेचर त्यांनी सांगितले की प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आणि ब्लँक इंक वापरायची आणि सिग्नेचर करायची आहे. 10 KB to 20 KB या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर कॉपी ऑफ कॅन्डिडेट्स कास्ट आणि EWS सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, त्यानंतर इतर क्वालिफिकेशनचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट PWBD विद्यार्थ्यांनी त्यांचं ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन विषयी इथे माहिती दिलेली आहे. ॲडमिट कार्ड इज टू बी बॉट टू द व्हेन्यू फेलिंग विच द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर द एक्झामिनेशन. तर ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि ते एक्झामला घेऊन जायचं आहे. ते जर आणलं नाही तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही. याविषयी माहिती दिली आहे. एक्झामिनेशन सिटीज इथे दिलेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी मुंबई सिटी आहे, इथे तुमची एक्झाम होणार आहे. वेबसाईटला भेट देऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे तुमचं ॲडमिट कार्ड. तर इथे जे सिलेक्शन होतं ते प्युअरली मेरिट बेसिसवर होतं. त्यामुळे कुठलाही वशिला किंवा तुम्हाला कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॉशन म्हणजे सूचना दिलेली आहे. तर या वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन अप्लाय करा. लास्ट डेट ऑफ अँड टाइम ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 29th May till 23 hours. फॉर एनी क्लेरिफिकेशन असिस्टन्स कॅन्डिडेट मे राईट कॉल टू अस ॲट. ईमेल करा जर तुम्हाला अजून काही क्लॅरिटी हवी असेल तर. इथे हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे आणि ईमेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. शासनाकडनं ह्या जागा आलेल्या आहेत. गव्हर्नमेंट जॉब आहे, त्यामुळे सगळ्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. देशाची सेवा करायला मिळणार आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्यांनाच ही अपॉर्च्युनिटी मिळत नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत ही न्यूज मी पोहोचवली आहे. तुम्ही सगळ्यांनी जे इलिजिबल आहेत त्यांनी जरूर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याला हरविणे खूपच सोपे असते, पण त्याला जिंकणे, आपलेसे करून घेणे खूप अवघड असते. त्यामुळे सर्वांना आपलंसं करून घेण्याचा सतत प्रयत्न करत राहा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.